नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेशंट ॲप्लिकेशन थ्रू कशा प्रकारे पेशंट्स आपल्याला डिलिव्हरीसाठी ऑर्डर देऊ शकतात. तर इथं सिम्पली तुम्ही पाहू शकता की ईवायटल पेशंट ॲप्लिकेशनमध्ये जर का तुम्ही ॲज अ केमिस्ट काही ऑफर रन केले असतील, तर त्या पेशंटला डायरेक्टली व्हिजिबल असतात. त्याचप्रमाणे ते कॅटेगरी वाईज, तुमच्या कॅटलॉग वाईज फाइंड आउट करू शकतात अदर प्रॉडक्ट्स. जर का त्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल, तर ते प्रिस्क्रिप्शन डायरेक्टली अपलोड करायचं आणि ऑर्डर देण्याचा ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आपण आता पाहणार आहोत की जर डायरेक्टली ते ऑर्डर देणार असतील, तर सर्चच्या ऑप्शन थ्रू आपल्याला ऑर्डर्स मिळू शकतात. तर सिम्पली त्यांनी सर्चवरती क्लिक करायचं आणि जी कोणती त्यांना मेडिसिन किंवा जो कोणता प्रॉडक्ट त्यांना हवा असेल, तो प्रॉडक्टचं नाव त्यांना सर्च करायचं आहे. नाव सर्च केल्यानंतर इथं सजेशन येतील. त्याच्या थ्रू ते ॲड करू शकतात प्रॉडक्ट्स आणि प्रॉडक्ट सिलेक्शन नंतर त्यांना गो टू कार्टवरती क्लिक करायचं आहे. इथं सुद्धा अपलोड प्रिस्क्रिप्शनचा ऑप्शन आहे आणि सिम्पली त्यांना चेकआउटवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून त्यांना नेक्स्ट स्क्रीनमध्ये बाकीच्या डिटेल्स ॲड करण्याचा ऑप्शन मिळतो. इथं पाहू शकता आपण डिलिव्हरी ॲड्रेस चेंज करायचा ऑप्शन आहे. जर ते फॅमिली मेंबर्ससाठी ऑर्डर करत असतील, तर त्यांच्यासाठी सेपरेटली प्रिस्क्रिप्शन अपलोडचा ऑप्शन सुद्धा आहे. दोन्ही वेने काम करू शकतात पेशंट्स. ॲड न्यू फॅमिली मेंबरचा सुद्धा ऑप्शन आहे इथून. तुम्ही न्यू फॅमिली मेंबर सुद्धा ॲड करू शकता ॲज अ पेशंट. त्याचप्रमाणे आपण इथं असं प्लेस ऑर्डरवरती क्लिक केलं. नोट्स सुद्धा तुम्ही काही लक्षात ठेवण्यासाठी यूज करू शकता. इथे नोट्सचा सुद्धा ऑप्शन आहे. सिम्पली प्लेस ऑर्डरवरती जर पेशंटनी क्लिक केलं, तर त्यांना 2 ऑप्शन मिळतात, की ते स्वतः येऊन पिक करतील ऑर्डर किंवा त्यांना होम डिलिव्हरी हवी आहे. अकॉर्डिंगली ते चूज करतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल. हे बघा ऑर्डर कन्फर्म झालेली आहे. तर ही ऑर्डर आपल्याला वेबमध्ये कशी दिसते ते पाहणार आहोत. आपण सिम्पली इथं नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला ती ऑर्डर दिसेल आणि सेम ऑर्डर आपल्याला ई-ऑर्डर्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल. इथं बघा पाहू शकता तुम्ही असाइनमध्ये आहे. आपल्याला इन्क्वायरीजमध्ये ती ऑर्डर पाहायला मिळते. आणि अवेलेबिलिटी सुद्धा आपल्याला स्टॉक वाईज पाहायला मिळेल, की आपण ऑर्डर अवेलेबिलिटी किती पर्सेंटने फुलफिल करू शकतो. सिम्पली आपण ऑर्डर ओपन करणार आहोत. तर आपल्याला कंप्लीट ऑर्डर इथं पाहायला मिळेल. इकडं ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट असे 2 ऑप्शन आहेत. आता सिम्पली आपण ॲक्सेप्ट करूया. तुम्हाला रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्टचा सुद्धा ऑप्शन मिळून जातो. आता ऑर्डर ॲक्सेप्ट केल्यानंतर ते कन्फर्ममध्ये शिफ्ट होईल स्टेज त्या ऑर्डरची आणि तुम्ही सिम्पली मोरमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतो. जर का तुम्हाला याचे इन्व्हॉइस बनवायचं असेल किंवा एडिट करायची असेल ऑर्डर, तर एडिटचा ऑप्शन आहे. कॅन्सलचाही ऑप्शन आहे. एडिटवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ते इन्व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. इथं आपल्याला फक्त बॅचेस सिलेक्ट करायचे आहेत आणि बॅचेस सिलेक्शन नंतर सिम्पली तुम्ही ती ऑर्डर सेव्ह करू शकता. हे इन्व्हॉइस सेव्ह होऊन जाईल. आपण इथं पाहू शकतो की ऑर्डर रेडी टू पिकअप आहे आणि सिम्पली तुम्ही जर डिलिव्हरी ॲप्लिकेशन यूज करत असाल, तर बुक डिलिव्हरीवरती क्लिक करा आणि बुक डिलिव्हरी केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही रिटर्न डिलिव्हरी ॲप्लिकेशन यूज करत असाल, तर त्याप्रमाणे करू शकता आणि जर तुम्ही एखादं थर्ड पार्टी ॲप यूज करत असाल, डंजो, पोर्टर, डिलिव्हरीसारखं, म्हणजे तुमच्या सिटीच्या अवेलेबिलिटीनुसार, तर तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे मिळेल. आणि जर तुम्ही कोणतं ॲप यूज करतच नसाल, तर तुम्हाला सिम्पली मार्क ॲज डिलिव्हर्ड करायचं आहे आणि त्यांचा डिलिव्हरी पिन एंटर करून तुम्ही मार्क ॲज डिलिव्हर्डवरती क्लिक करून ती ऑर्डर कंप्लीट करू शकता. मार्क ॲज डिलिव्हर्डवरती क्लिक केल्यानंतर ती ऑर्डर कंप्लीट होऊन जाईल. हे बघा पाहू शकता ऑर्डर हॅज बीन डिलिव्हर्ड सक्सेसफुली आणि त्याची स्टेज चेंज होऊन जाईल. ते कंप्लीटेड ऑर्डर्समध्ये येऊन जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला डिलिव्हरीच्या थर्ड पार्टीचा इंटिग्रेशनचा जर यूज करायचा असेल, तरी सुद्धा आपण यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्यांना जी थर्ड पार्टी इंटिग्रेशन तुम्ही यूज करताय, त्यांचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. आणि रिटर्न डिलिव्हरी ॲप्लिकेशन जर यूज करत असाल, तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीने मॅनेज केलं जातं. डिलिव्हरीच्या संदर्भात जर आपल्याला डिटेल्स पाहायचे असतील, तर इथे डिलिव्हरीचा सिम्बल आहे त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला डिलिव्हरीच्या रिलेटेड सगळ्या डिटेल्स इथं पाहायला मिळतील.
जर ते आपण ओपन केलं तर आपण इथं पाहू शकता की पर ऑर्डरसाठी तुम्हाला 2 व्हायटल कॉइन्स चार्ज लागतो आणि ते डायरेक्टली तुमच्या व्हायटल कॉइन्समधून डिडक्ट होतात. आपल्याला लेजर पाहायचं असेल लेजर अवेलेबल आहे. आपल्याला जर डिलिव्हरी रिपोर्ट पाहायचं असेल तर डिलिव्हरी रिपोर्ट अवेलेबल आहे. आता सेल्सच्या लिस्टिंग पेजमध्ये आपण ऑर्डर मोडने ऑनलाईन ऑर्डर सुद्धा आपण फिल्टर आउट करू शकतो. ज्या आपण पिकअप असतील किंवा ज्या कोणत्याही मोड थ्रू आलेल्या असतील, कोणत्याही सोर्सने आलेल्या असतील, त्याप्रमाणे सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो आणि त्या फिल्टरचा यूज करून तुम्ही सॉर्टिंग व्यवस्थित पाहू शकता त्याचं.